हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू डिकोडर हो. आज आपण पाहणार आहोत कॉम्प्युटर ग्राफिक्समधील युनिट 4 कलर शेडिंग अँड हिडन सरफेस. युनिट 1, 2 आणि 3 चे जर तुम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन बघितले नसाल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहे, ते पाहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन युनिट 4. माझं नाव शुभम आहे, मी IT इंजिनियर आहे आणि सध्या मी सायबर सिक्युरिटी डोमेनमध्ये जॉब करतोय. चला तर मग बघूया मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणचे आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर एक्झाम. पहिला क्वेश्चन काय आहे? एक्सप्लेन RGB, HSV अँड CMY कलर मॉडेल्स. यामध्ये आपण RGB पहिल्यांदा समजून घ्यायचं, ते एक्सप्लेन करायचं, त्याची डेफिनेशन, त्यानंतर त्याची डायग्राम काढली पाहिजे आपण, त्याचे कंपोनंट कोणते आहेत ते लिहिले पाहिजे. RGB नेम म्हणजे काय असतो? रेड, ग्रीन, ब्लू हे असते. हे प्रायमरी 3 कलरचे कॉम्बिनेशन असते ते. आणि त्यानंतर एखादे आपण एक एक्झाम्पल दिलं पाहिजे त्यामध्ये RGB मध्ये. नंतर पुढे काय आहे? HSVचं पण तेच आहे, ते आपण एक्सप्लेन केलं पाहिजे. HSV म्हणजे काय? ह्यू, सॅच्युरेशन आणि व्हॅल्यू. अनेक हे असते ना, आपले स्टुडंट कन्फ्यूज होतात यामध्ये. यामध्ये आपण डायग्राम काढली पाहिजे. CMY कलर मॉडेल यामध्ये काय आहे? सॅन, मॅग्नेटा आणि येलो हे कलर आहेत. हा मॉडेलमध्ये आपण हे कशामध्ये यूज करतो? आपण हे प्रिंटिंगमध्ये आपण इझी आहे. फक्त जेव्हा तुम्ही आन्सर लिहिता ना, तेव्हा स्टेप बाय स्टेपमध्ये लिहायचा, पॅराग्राफमध्ये लिहायचं नाही. पॅराग्राफमध्ये जर तुम्ही लिहिलं ना, तर एक्झामिनर चेक करणारा त्याला त्रास होतो आणि आपल्याला कमी मार्क पडतात. पुढचा क्वेश्चन कोणचा आहे आपला? एक्सप्लेन द पॉंग इल्युमिनेशन मॉडेल. हा क्वेश्चन पडू शकतो एक्झाममध्ये, हे करून जावा तुम्ही. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आणि पुढचं कोणचं आहे आपलं? हे आपलं पॉंग मॉडेल जो असतो ना, तो अँबिएंट, डिफ्यूज आणि स्पेक्युलर रिफ्लेक्शनच्या एक कॉम्बिनेशनमध्ये यूज केला जातो. या क्वेश्चनमध्ये आपण काय करायचं? आपण डायग्राम, फॉर्म्युला आणि वर्किंग काय याचं हे लिहिलं पाहिजे आपण. इझी आहे. आणि पुढचा क्वेश्चन कोणचा आहे आपला आता? एक्सप्लेन अँबिएंट, डिफ्यूज अँड स्पेक्युलर रिफ्लेक्शन. यामध्ये आपण काय एक्सप्लेन केलं पाहिजे? अँबिएंट रिफ्लेक्शनमध्ये काय आहे? रिअल लाईफ एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर, समजा एक वस्तू आहे, ते डायरेक्ट लाईटमध्ये दिसत नाही, तरी आपल्याला थोडीफार ते दिसते, कारण अँबिएंट लाईट असते ते. समजून घ्या हा कन्सेप्ट, नीट समजून घेतला ना, इझी आहे कन्सेप्ट हा. पुढचं कोणचं आहे? डिफ्यूज रिफ्लेक्शन. याच्यामध्ये काय होतं? लाईट डायरेक्ट ह्याच्या वस्तूवर पडते आपल्या, त्या रिफ्लेक्शन होतं म्हणजे स्कॅटरिंग. दॅट्स कॉल्ड स्कॅटरिंग. यामध्ये पण आपण डायग्राम काढले पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये काय? स्पेक्युलर रिफ्लेक्शनमध्ये आपण काय एक्सप्लेन करायचं? स्पेक्युलर रिफ्लेक्शनमध्ये काय असतं? एक शायनिंग ग्राउंड असतं, म्हणजे एक पृष्ठभाग, मराठीमध्ये सांगायचं झालं तर ग्राउंड, तो डायरेक्ट ती चमक दिसते आपल्याला. ते याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर मिरर, मेटल सरफेस, पॉलिश्ड ऑब्जेक्ट. यामध्ये पण आपण डायग्राम काढले पाहिजे. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. एक्सप्लेन द जेड बफर अल्गोरिदम. जर तुम्हाला अल्गोरिदम सर्वात अधिक स्टडी करायचा असेल तर हा करा पहिल्यांदा. हा एक्झाममध्ये 100% येणार. याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण? आन्सर रायटिंग कसं करायची, स्टेप लिहायचे, डायग्राम, ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस लिहिलं पाहिजे ह्याच्यामध्ये. पुढचं कोणचं आहे आपलं? एक्सप्लेन द पेंटर्स अल्गोरिदम. हा इझी आहे, सर्वात इझी क्वेश्चन आहे हा. याच्यामध्ये पण आपण स्टेप, अल्गोरिदम लिहिलं पाहिजे आपण, स्टेप बाय स्टेप. पुढचं कोणचं? एक्सप्लेन द वॉर्नॉक अल्गोरिदम. हा इझी आहे. वॉर्नॉक अल्गोरिदम मध्ये काय असतं ते?
लहान लहान म्हणजे स्मॉल स्मॉल पार्टमध्ये ते डिवाइड केलं जातं. म्हणजे कसं असतं यामध्ये कोणता पार्ट आपल्याला दिसणार आणि कोणता दिसणार नाही हे डिसाईड केलं जातं वॉर्नॉक अल्गोरिदममध्ये. हा अल्गोरिदम बी इम्पॉर्टंट आहे. पुढचा कोणचा आहे, CIE क्रोमॅटिसिटी डायग्राम. हा डायरेक्ट डायग्रामवरती बेस्ड क्वेश्चन आहे. डायग्राम नाही कळलं तर आपल्याला कमी मार्क भेटणार. पुढचा कोणता हे आपले प्रिपेअर दिस क्वेश्चन फर्स्ट. जर तुमचा अभ्यास झाला नाही, उद्या एक्झाम आहे आपली, तर हे एवढेच क्वेश्चन केलं तर तुम्हाला चांगले मार्क पडतील. या युनिटचं जास्तीत जास्त सिलेबस कव्हर होईल या प्रश्नांना, क्वेश्चनना. यामध्ये काय लिहायचं, डेफिनेशन, डायग्राम, एक्सप्लेनेशन, ॲडव्हान्टेजेस आणि ॲप्लिकेशन लिहिलं पाहिजे. या फॉर्मॅटमध्ये आपण आपला आन्सर असायला पाहिजे. हे झाले आता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. स्टुडंटचा जर तुमचा तर अभ्यास ते हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन झाले असतील तर हे क्वेश्चन करायचे नंतर. इझी क्वेश्चन आहे ते. एक्सप्लेन द प्रॉपर्टी ऑफ लाईट, हाऊ डू दे अफेक्ट द कलर परफेक्शन इन कॉम्प्युटर ग्राफिक्स. इझी आहे क्वेश्चन. प्रॉपर्टीज लिहायच्या ह्याच्या लाईटच्या. हे कोण पण लहान लेकरू बी लिहिल याच्यामध्ये. इझी आहे. ड्रॉ अँड एक्सप्लेन द CIE क्रोमॅटिसिटी डायग्राम, स्टेट इट्स सिग्निफिकन्स. मगाशी डिस्कस केलेलं आपण. एक्सप्लेन द RGB कलर मॉडेल विथ नीट डायग्राम अँड सुटेबल एक्झाम्पल. सेम. HSV कलर मॉडेल मगाशीच आपण डिस्कस केलो, त्याचे कंपोनंट लिहिले पाहिजे आपण. ॲप्लिकेशन. पुढचं कोणचं आहे, एक्सप्लेन द CMOI कलर मॉडेल, हाऊ इज रिलेटेड टू द RGB कलर मॉडेल. मगाशी सांगितलेलं आहे मी ते. कंपॅरिझन विचारू शकता एक्झाममध्ये तिघांचं, RGB, HSVचा आणि CMOI. पुढचा क्वेश्चन, एक्सप्लेन द अँबियंट रिफ्लेक्शन अँड डिफ्यूज रिफ्लेक्शन विथ सुटेबल डायग्राम. यामध्ये डायग्राम काढायला पाहिजे आपल्याला. डायग्राम काढणे मस्टच आहे आपल्याला यामध्ये. एक्सप्लेन द स्पेक्युलर रिफ्लेक्शन, हाऊ डज इट हेल्प इन जनरेटिंग द रिअलिस्टिक इमेजेस. एक्सप्लेन करायचं ते स्पेक्युलर रिफ्लेक्शन. आपण हे मग असे डिस्कस केलो आपण हे वाला. एक्सप्लेन द वॉन इल्युमिनेशन मॉडेल कम्पेअर इट विथ द फॉंग इल्युमिनेशन मॉडेल. कंपॅरिझन विचारलं आहे. कंपॅरिझन नेहमीच आपण टेबल फॉर्मॅटमध्ये लिहिलं पाहिजे. एक्सप्लेन द रोल ऑफ मल्टिपल लाईट सोर्स इन इल्युमिनेशन मॉडेल्स. नेक्स्ट, व्हॉट इज द हिडन सर्फेस इल्युमिनेशन, व्हाय इट इज रिक्वायर्ड इन कॉम्प्युटर ग्राफिक्स. करून जाऊ आहे. पुढचा क्वेश्चन कोणता आपला झाला. आपला अभ्यास झाला नसेल तर हे पहिल्यांदा तुम्ही करून घ्या. अगोदर हे पॉईंट अभ्यास करा तुम्ही. हे माझं प्रिडिक्शन आहे, हे येऊ शकतं एक्झाममध्ये. हे क्वेश्चन झाल्यानंतर हे क्वेश्चन करायचे. पण तुम्ही सगळेच केलं पाहिजे तर तुम्हाला जास्त मार्क, आणि जर प्लेसमेंटमध्ये तुम्हाला तुमचे मार्कशीट तुम्हाला मार्क किती आहेत हे बघितलं जातं. जास्त मार्क असतील तर तुमचा पहिला राऊंड क्लिअर होतो. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसतं तर करून घ्या तुम्ही. डिकोडर भाऊला सबस्क्राईब आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट युनिटमध्ये. लास्ट युनिट आहे कॉम्प्युटर ग्राफिक्सचा. थँक्यू.